आहेत. थोडासा माझा प्रॉब्लेम येतोय कॅमेराचा, मला काही दिसत नाही, त्याच्यामुळे मी मे बी कॅमेरा ऑफ झाला माझ्याकडनं. ऑफ आहे मॅम कॅमेरा? हो मॅम, ऑफ झालाय. सॉरी, त्यासाठी खरंच सॉरी, कारण ऍक्च्युली मला काही दिसत नाही स्क्रीनवर. फक्त शेअरिंगचं तेवढं व्हाईट दिसतंय, बाकी काही दिसत नाहीये. ठीक आहे, सो आपण येऊयात आपल्या मिशनकडे. आज जर बघितलं, आपण थेट विक्रीमध्ये काम करतो. आज आपण जर आपली संकल्पना बघितली किंवा आपण आज जर बघितलं, थेट विक्रीमध्ये आपला एक बेंचमार्क आपण इथं प्रस्थापित केलेला आहे. आज आपला एक बेंचमार्क आपण इथं क्रिएट केलेला आहे. 2030 पर्यंत 50,000 परिवार प्रत्युतच्या माध्यमातून कमीत कमी 10,000 रुपये उत्पन्न घेत असतील. आणि काही जे ऑलरेडी होत आहे, आता जर बघितलं 2030चे हे विजन आहे, पण आज जर बघितलं 2026 चालू आहे आणि ऑलरेडी आपण 20,000 डिस्ट्रीब्युटर बेस आपला आपण क्रॉस केलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आज हजारो महिला 10,000 रुपये उत्पन्न इथं मंथली, कोणी 15 दिवसाला पण घेतं, कोणी 2 दिवसाला पण घेतं, कोणी महिन्याला पण घेतं. म्हणजे तुमच्या कामावर डिपेंड आहे. ते कसं घेतात ते तुम्हाला मी नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगणार आहे. आज जर बघितलं तर आज हजारो महिला आहेत ज्या 10,000 रुपये इझिली आपल्यामधून कमवतात. पण काही महिलांचे स्वप्न पण आहे आज की मला 5,000 रुपये महिना मी कमवला पाहिजे. यस, मी 10,000 रुपये महिना कमवला पाहिजे असेल. ह्या मीटिंगमध्ये ज्या कोणी लेडीज असतील त्यांचं हे स्वप्न पण असेल की मला 10,000 रुपये जर महिना आला तर मी का काम नाही केलं पाहिजे. तर 100% तुम्ही प्रत्युषच्या माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या बेसिसमधून तुम्ही हे कमवू शकता 10,000 रुपये. सो 2030 पर्यंत भारतामध्ये 300 प्लस स्टोअर, म्हणजे 300 क्रॉस स्टोअर आपले असतील, जिथून 50,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. गाईज आज जर बघितले तर आपले जवळपास 74 म्हणजे 74 आउटलेट आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, जिथून ऑलरेडी 20,000 लोक म्हणजे जे परिवार आहे या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय करतात. आणि हेच खूप मोठं मिशन आहे आपल्या प्रत्युतचं की 2030 पर्यंत भारतामध्ये 300 प्लस स्टोअर. मला नाही वाटत एवढा कालावधी लागेल, कारण ज्या स्पीडनं आज प्रत्युत जाते, ज्या स्पीडनं आज प्रत्युतची ग्रोथ आहे, तर खूप जर झालं तर हे आपले विजन 2027 पर्यंत क्लिअर असेल. आणि हे आम्ही 1000% गॅरंटीने सांगू शकतो. आज जर बघितलं 2030 पर्यंत प्रत्युष मार्ट म्हणजे प्रत्युष मॉल या संकल्पनेतून सर्व महिला उपयोगी वस्तू एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करू शकतात. आता ते कसं, तर 2030 पर्यंत जो आपला प्रत्युष मार्ट म्हणजे मॉल बनणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चहाला लागणारी साखर, पत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रत्युष मॉलच्या माध्यमातून ह्या प्लॅटफॉर्म मधून एका ठिकाणी भेटू शकतात. आणि यावर पण तुम्ही छान बेस्ट मार्जिन करून तुम्ही पुढचं जे काही इन्कम आहे ते घेऊ शकतात. काही ज्याला थोडंसं व्यवस्थित सगळ्यांनी बघून घ्यायचे. हे कंपनीचे सर्टिफिकेट आहेत ऍक्च्युली, पॅन, जीएसटी, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट अँड टॅन सर्टिफिकेट. हे आपले पृथ्वीचे पूर्ण काही लिगली डॉक्युमेंट्स आहेत. आज जर बघितलं आपण लिगली डॉक्युमेंट्सने आपण पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये रन करतो का, तर आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो. आणि जे कंपनी गव्हर्नमेंटला टॅक्स पे करत असते ती लिगली वर्क करत असते. हे लक्षात आलं? येस और नो? आहात का सगळे? येस. सो जे कोणी कोस्ट आहे, थोडंसं काही मेसेज आले तर मला सांगाल, कारण मला काही दिसत नाहीये त्यामुळे. ठीक आहे. येस मॅम, येस. येस मॅम. सो आता इथून तुम्हाला प्रॉपर माझ्यासोबत फक्त 10 मिनिटं तुम्हाला कनेक्ट राहायचंय, कारण मी पण तुमचा जास्त वेळ नाही घेणार. आणि तुम्हाला पण व्यवस्थित समजलं पाहिजे एवढंच मला सांगायचं की कमी वेळामध्ये मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की तुम्हाला व्यवस्थित छान समजलं पाहिजे. आणि तुम्हाला इथून प्रॉपर आणि प्रॉपर फक्त 10 ते 12 मिनिटं द्यायचे आहे. आणि ह्या 10 ते 12 मध्ये तुम्हाला आता इथून सुरुवात आहे की तुम्ही कसं पे आउट घेऊ शकता, तुम्ही ऑनलाईनच्या मार्फत कसा पैसा कमवू शकता, ऑफलाईनच्या मार्फत कसा पैसा कमवू शकता, हे इथून जे काही आहे तुम्हाला शिकायचं आहे. आणि पैसा पण कमवायचा आहे. आणि खूप इझिली तुम्ही हे इन्कम घेऊ शकता. आता हे इझिली कसं घेऊ शकता तर मी तुम्हाला सांगणार आहे. आज जर बघितलं, हे ऑनलाईन बिझनेस मॉडेल आहे कंपनीचे काही बिझनेस मॉडेल आहे. त्या बिझनेस मॉडेलवर आज पूर्ण सिस्टीम रन होते. आणि ह्या सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही छान इन्कम घेऊ शकता. आज जर बघितलं, हे ऑनलाईन बिझनेस मॉडेल आहे. आता ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय, तर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस मॉडेल मधून तुम्हाला हे शिकायचं आहे की मी कसा इथून ऑनलाईनच्या बेसिसवर पैसा कमवू शकते. हॅलो, लक्षात येते का सगळ्यांच्या? थोडंसं 10 मिनिटं सगळ्यांनी प्रॉपर द्यायचं आहे मीटिंग मध्ये. कोणी इकडे तिकडे हलणार नाही, कोणी इकडे तिकडे लक्ष देणार नाही, कारण शेवटी विषय आहे इथं मी इन्कम
घेऊन इंडिपेंडेंट माझी लाईफ कशी एन्जॉय किंवा मी कसं माझ्या लाईफमध्ये सेट होऊ शकते. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो गाईज आज जर बघितलं तर प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला ऑनलाईन बेसिसवर इन्कम कमवायचा खूप मोठा चान्स देते. ते ह्या पद्धतीनं देते. जसं की आपण मल्टिपल प्रोडक्टवर काम करतो. त्याच्यामध्ये एक साडी हे पण खूप मेन प्रोडक्ट आहे आपलं. जिव्हाळ्याचं प्रोडक्ट आहे ऑल लेडीजचं. त्याच्यामुळे आज जर बघितलं जर तुम्हाला प्रत्युष कंपनी एक साडी ₹400 देत असेल समजा एक ₹500 साडी तर आपण जास्तीत जास्त ₹100 ॲड करू शकतो. पण जर एक साडी ₹1000 आहे, ₹1500 आहे, तर त्यात तुम्ही मार्जिन तुमच्या त्या क्वालिटीनुसार किंवा त्या साडीच्या पॅटर्ननुसार तुम्ही ॲड करू शकता. पण एक तर जस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय, की एक साडी जर प्रत्युषची ₹400 ला आहे, तर त्यावर तुम्हाला ₹100 मार्जिन ॲड करायची आहे आणि ती तुम्हाला किती पुढं ₹500 ला विकायची आहे. आता अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आम्हाला शिपिंग चार्जेस द्यावे लागतील. मग आम्हाला कसं परवडेल फक्त ₹100 लावणं? तर बिलकुल पण नाही. आपलं ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला शिपिंग चार्जेस टोटली फ्री असणार आहेत. कारण फक्त आणि फक्त तुम्हाला जे काही मार्जिन आहे, ते मार्जिन तुम्हाला तुमचं स्वतःचं ॲड करायचं आहे आणि ते मार्जिन हे तुमचं स्वतःचं सेल्फ इन्कम असेल. बाकीचं जे काही आहे ते तुम्हाला कंपनीला पाठवायचं आहे. बाकी सगळं काही कंपनी करते. कुरिअर चार्जेस वगैरे काय असेल ते कंपनी करते. तुम्हाला फक्त ते पाठवायचं आणि ते ॲड्रेस आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर द्यायचा. त्या ॲड्रेसवरती साडी जाते. फक्त तुम्ही मार्जिन ॲड करून तुम्ही तुमचं इन्कम घेऊ शकता. आज जर बघितलं एका महिन्यामध्ये तुम्हाला 1000 वेगवेगळे अपडेट कंपनी देत असते. त्यात तुम्ही म्हणजे 10% जरी काम केलं, म्हणजे तुम्हाला 1000 अपडेट येतात आणि त्यात तुम्ही जर 10% वर्क केलं, म्हणजे तुमचा वेळ देऊन तुम्ही 10% जरी काम केलं आणि एका ऑर्डर मागे तुम्ही ₹100 म्हणजे एका ऑर्डर मागे तुम्ही ₹100 लावले आणि तुम्ही जर ठरवलं की मला 100 ऑर्डर घ्यायच्यात आणि 100 ऑर्डरला मला किती ₹100 मार्जिन ॲड करायचे. तर तुम्ही एका महिन्यामध्ये किती हजार रुपये कमवता? ₹10,000 कमवता. सोपं आहे का? ₹10,000 कमवणं? तर डेफिनेटली सोपं आहे. फक्त तुम्हाला त्याच्या आयडियाज माहिती असल्या पाहिजे. तुमच्याकडे कॉन्टॅक्ट बेस पाहिजे, तुमच्याकडे लोकं पाहिजे, तुमचे स्टेटस बघणारे लोकं तुमच्याकडे पाहिजे. नाहीतर नुसतं स्टेटस ठेवताय आणि तुमचे स्टेटस कोणी बघत नाही, असंही होऊ नये. तर जे काही तुम्ही स्टेटस ठेवताय साडीला ऑनलाईन बेसिसवर, जसं की बऱ्याच जणांना स्टेटस ठेवायची सवय असते आणि त्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्ही हे सेल करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही म्हणजे साधारण फक्त तुम्ही जर ठरवलं एका महिन्यामध्ये मला 100 ऑर्डर घ्यायच्या आहेत आणि त्या 100 वर तुम्ही ₹100 मार्जिन जरी ॲड केली, तर तुम्ही आरामात महिना ₹10,000 कमवू शकता. आता आपण याच्यापेक्षा जास्त पण कमवू शकतो, काही विषय नाहीये. पण मी एकदा एक्झाम्पलच्या ह्याच्यातून तुम्हाला समजून सांगते. बाकी अदरवाईज तुम्ही तुमच्या क्वालिटीवर आणि त्या साडीच्या पॅटर्नवर किंवा कोणतंही प्रॉडक्ट असू द्या, साडी असू द्या, ज्वेलरी असू द्या, जे काही आपले प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर तुम्ही त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार क्वालिटीनुसार तुम्ही मार्जिन ॲड करू शकता. आणि त्यातही जर तुम्ही म्हणजे हे ऑनलाईन ऑर्डर प्लेस करताय, तर त्यात तुम्हाला 5 ते 10% ऑलरेडी आपल्याला इथं डिस्काउंट दिला जातो कंपनीच्या थ्रू. हे होतं आपलं ऑनलाईन बिझनेस मॉडेल. सेकंड आहे आपलं ऑफलाईन बिझनेस मॉडेल. तर ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? तर ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे खूप लोकांना पडणारा प्रश्न बऱ्याचदा लेडीज म्हणजे नाही का, प्रत्येक लेडीज ही कस्टमर असते बरं अगोदर. पण जेव्हा आपण व्यवसायामध्ये येतो तेव्हा आपण बिझनेस वुमन होतो आणि आपल्याला खूप चौकशा करायची सवय असते. अरे मग म्हणजे कसं आहे, एखादी साडी जर आपण पहिले आपल्याला सवय होती, की आपण Flipkart किंवा Amazonवर काहीतरी ऑनलाईन मागवायचो आणि आपल्याला प्रश्न पडायचा, "अरे मग क्वालिटी चांगली असेल ना? किंवा व्यवस्थित तर येईल ना, कलर तर चांगला येईल ना." तर डेफिनेटली आज जर बघितलं तर आपण ऑनलाईनला जरी काम करत असेल, तर आपले ऑफलाईन मेगा स्टोअर आहेत. म्हणजे आपले आउटलेट आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि इंडियामध्ये. जेणेकरून तुम्ही त्या शॉपमध्ये जाऊ शकता, क्वालिटी चेक करू शकता. तुम्ही सगळं काही चेक करून तुम्ही आपले प्रॉडक्ट घेऊ शकता. आज जर बघितलं ऑफलाईन बिझनेस मॉडेलच्या मार्फत तुम्ही इन्कम घेऊ शकता, तर ते कसं घेऊ शकता? आज आपले जवळपास 74 आउटलेट आहे. म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या शहरात आहात, मुंबईला असाल, पुण्याला असाल, इकडे कोल्हापूरला असाल, लातूर असाल, धाराशिव असाल, कुठेही जिथून तुम्ही बिलॉन्ग करता त्या सिटीमध्ये जर तुमच्या जवळपास 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर एरियात कुठलंही आपलं मेगा स्टोअर असेल, तर त्या मेगा स्टोअरला तुम्ही जाऊ शकता. आता बऱ्याचदा काय होतं म्हणजे एक माउथ पब्लिसिटी म्हणून तुम्हाला सांगते, की आपण लेडीज हे असा एक सोशल मीडिया आहे, की Instagram आणि Facebookपेक्षा पण आपण फास्ट आहोत, नाही का? म्हणजे तुम्ही मान्य करा अगर न करा, पण मी 100% हे मान्य करते, की आपण लेडीज हे खूप फास्ट असतो.
कारण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आपण एका शॉपमध्ये जातो. आता समजा 2 मैत्रिणी आहेत आणि आपण शॉपमध्ये गेलो. तर शॉपमध्ये गेल्यानंतर काय होतं, की आपण त्या मैत्रिणीला म्हणतो, "अरे, तुझ्या अंगावरची साडी खूप छान आहे. तू कुठून घेतली?" ती काय करते आपल्याला फुकट सगळं काही सांगते. "अरे, मी ह्या दुकानात गेले." तुमचं जे काही सो अँड सो दुकान असेल तुमच्या सिटीमधलं आणि ती म्हणते, की "मी ह्या दुकानात गेले." "अरे, मग अशी साडी तिथं आहे का?" मग ती म्हणते, "हो, आहेत ना, अशा खूप साड्या आहे." आणि ती मैत्रीण तिथून जाऊन साड्या घेते. तिनं सांगितलं म्हणून. बरं जेव्हा ती साड्या घेते, तर दुकानदार त्या लेडीजला काही देतो का? हॅलो? ज्या मैत्रिणीनं तिला सांगितलं, त्या मैत्रिणीनं जाऊन 4,000-5,000 ची खरेदी केली किंवा 10,000-1,000 ची खरेदी केली, तर दुकानदार तिला काही देतो का? तर काहीही देत नाही. पण जर आज प्रत्यूषच्या मार्फत तुम्ही जर कुठल्याही प्रत्यूषच्या आउटलेटला जाताय, मेगा स्टोअरला जाताय, तुमच्या कस्टमरला घेऊन किंवा तुमचं कस्टमर म्हणते ज्वेलरी छान आहे, साडी छान आहे, पर्स छान आहे, जे काही प्रॉडक्ट आहेत ते म्हणतात त्यांना आवडतायत आणि तुम्ही जर आपल्या स्टोअरचा ॲड्रेस दिला, आपल्या स्टोअर ओनरला सांगितलं, की "मॅम मी माझ्या कस्टमरला पाठवते." तर तुम्ही डिस्ट्रिब्युटर आहात प्रत्यूषचे आणि त्यांना तुम्ही कस्टमरला खरेदीला पाठवताय. जी काही खरेदी करेल, ती कस्टमर जी काही खरेदी करेल, फॉर एक्झाम्पल ₹10,000 ची खरेदी केली, तर तुम्हाला 10% प्रमाणे ₹1,000 प्रॉफिट म्हणजेच कमिशन तुमचं असतं. हॅलो, येते का लक्षात? तुम्ही काय केलं? तिनं फक्त विचारलं, की "अरे, तुझी साडी खूप छान आहे." तुम्ही काय म्हणलात? "ही आमच्या प्रत्यूषची साडी आहे. तुम्ही प्रत्यूषच्या स्टोअरला जाऊन घेऊ शकता." आणि त्या व्यक्तीने ती साडी घेतली, तर त्याच्यावर पण तुम्ही कमिशन कमवू शकता. हे ऑफलाईन बिझनेस मॉडेल आहे आणि आज हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये रन होतं. आज बऱ्याच लेडीज आहेत, ज्या घर बसल्या कमिशनवर काम करतात. ज्यांना असं वाटतं, की यार मी नाही जाऊ शकत. तुम्ही जाऊ शकताय तर जाऊ शका. पण तुम्ही जर सोबत जाऊ शकत नाहीत आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला पाठवलं, पण तुम्हाला फोन करून पाठवावं लागतं स्टोअरलाच. असं नाही, की दुकानदारला सगळं काही कळतं. असं बिलकुल पण नाही. ते अंतर्यामी नसतात. तर तुम्हाला त्या स्टोअर ओनरला सांगावं लागतं, की "मॅम असं-असं आहे, सर असं-असं आहे. मी कस्टमर पाठवत आहे. सो सो अँड सो त्यांनी जे काही खरेदी कराल माझ्या नंबरवर मला कमिशन सेंड कराल." सो तुम्ही डिस्ट्रिब्युटर होण्याचा हा खूप मोठा प्रॉफिट आहे. तुम्ही छान इन्कम घेऊ शकता ऑफलाईन बेसिसवर ठरवलं तर. कारण काय होतं बऱ्याचदा असं अनुभवाला येते, की जे मजूर लोकं असतात म्हणजे बऱ्याचदा आता मी बघते, की आम्ही शाळेत जातो किंवा म्हणजे मुलांच्या शाळेत जातो. मी नाही जात शाळेत, मुलांच्या शाळेत जातो किंवा आजूबाजूला जातो किंवा मजूर वर्ग असते म्हणजे शेतकरी शेतात काम करणाऱ्या लेडीज असतात नाही का? तर त्यांना आम्ही विचारतो, "तुम्ही दिवसभर किती कमवता? किती वेळा काम करता?" त्या म्हणतात, "आम्ही सकाळी 8:00-8:30 ला येतो शेतामध्ये." मग आम्ही त्यांना विचारतो, "तुम्ही दिवसभरात किती कमवता?" मग त्यांच्या कामावर हजेरी असते. कोणाची ₹200 हजेरी असते, कोणाची ₹300 हजेरी असते. मग म्हटलं, "तुम्ही एवढंच कमवता दिवसभरामध्ये?" "हो," म्हणे, "आम्हाला ₹200-300 हजेरी असते. आम्ही त्याच्यावर काम करतो." गाईज इथे विचार करा, जर तुम्ही एका कस्टमरला खरेदीला जरी पाठवताय ना, तर तुम्ही घरात बसून बेसिकली एवढं छान इन्कम घेऊ शकता. ऊन, पाऊस, वारा न लागता सुद्धा तुम्ही छान हे इन्कम घेऊ शकता. हे आहे आपलं ऑफलाईन बिझनेस मॉडेल, ज्यामार्फत आज बऱ्याच लेडीज खूप छान प्रकारे हे इन्कम प्रॉफिट कमवत आहे. सो गाईज रेफरल बिझनेस मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आज खूप मोठी ओळख माझी झालेली आहे आणि रेफरल बिझनेस मॉडेल मॉडेलनेच आज मला पूर्णपणे घडवलेलं आहे. आणि आज तुम्ही बघताय की माझ्या नावापुढे पण तुम्हाला डायमंड डायरेक्टर दिसतंय. तर ह्याच रेफरल बिझनेस मॉडेलमुळं कारण मला बोलायला आवडतं का? तर खूप आवडतं. नवीन-नवीन ओळखी करायला आवडतं का? तर खूप जास्त आवडतं. आणि त्याचबरोबर मला माझं एक म्हणजे नाही का ध्येय आहे, की यार आपल्याला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे, मान-सन्मान भेटला पाहिजे. तर ह्या रेफरल बिझनेस मॉडेलमधून तुम्हाला सगळं काही भेटतं आणि अल्वेज थँक्सफुल राहील मी या रेफरल बिझनेस मॉडेलसाठी. आज जर बघितलं गाईज तर रेफरल बिझनेस मॉडेल काय आहे? हे तुम्हाला मी थोडक्यात सांगेल. रेफरल बिझनेस मॉडेल म्हणजे असं मॉडेल ज्याच्यामध्ये तुम्हाला झोपेतही पैसा येतो आणि झोपेतून उठल्यानंतरही पैसा येतो, नाही का? असं नाही की फक्त झोपलं कीच पैसा येतो. पण काम करावं लागतं, फुकट नाही येत तो पैसा. हे पण सांगेल मी. रेफरल बिझनेस मॉडेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रत्यूष काय आहे? प्रत्यूष तुम्ही समजून सांगताय किंवा अशा अपॉर्च्युनिटी सेशनमध्ये बसत आहे किंवा आमच्यासारख्या सीनियरच्या मीटिंग तुम्ही घेताय. तर त्याच्यात आम्ही प्रत्यूष तुम्हाला रेफर करणाऱ्या व्यक्तीला आम्ही सांगतो, की प्रत्यूष काय आहे आणि त्याच्यातून तुम्हाला रेफरल इन्कम चालू होतं. जसं की तुमच्याकडे कॉन्टॅक्ट बेस पाहिजे. कॉन्टॅक्ट लिस्ट आहे सगळ्यांकडे? हॅलो, झोपलात का? 100% झोपले नसेल कारण पैसे कमवायचा विषय आहे. झोपल्यावर पैसे थोडी ना येतात असेच आहे की नाही? ऐकावं लागतं त्यासाठी अगोदर. सो रेफरल बिझनेस मॉडेलमध्ये तुमच्याकडे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय लागणार आहे? कॉन्टॅक्ट लिस्ट लागणार आहे. कमीत कमी 100 ते 300 लोकांची. म्हणजे बऱ्याचदा लोकांना 200 म्हणले, की "अरे, आमच्याकडे 100च आहे." लगेच कॉन्फिडन्स लो होतो नाही का?
तर तुमच्याकडे 100 लोकांची, 200 लोकांची, 300 लोकांची जेवढी कॉन्टॅक्ट लिस्ट मोठी असेल, जेवढं कॉन्टॅक्ट बेस तुमच्याकडे मोठा असेल, तेवढं तुमच्याकडे तुमचे स्टेटस बघणारा, तुम्हाला मानणारा वर्ग जास्त असतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे कमीत कमी 300 ते 200, 100 लोकांचा तरी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट लिस्टचा बेस हवा. जेणेकरून जे काही तुम्ही स्टेटस ठेवताय, साडी स्टेटस ठेवताय, मीटिंगचं फ्लॅट ठेवताय, मीटिंगचा व्हिडिओ ठेवताय, ज्वेलरी ठेवताय, पर्स ठेवताय, जे काही तुम्ही ठेवता, लोक तुम्हाला बघतायत, तुम्हाला तुमच्यामधले अपडेशन बघतायत, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढताय की मी ह्या महिन्याचा विड्रॉल एवढा एवढा 1000 घेतला, 5000 घेतला, 10,000 घेतला. तर तुमच्याकडनं ते इन्स्पायर होतात आणि तुम्हाला विचारतात की तू काय करतेस. त्यावेळेला तुम्ही रेफर करू शकता. म्हणजे हा बिझनेस तुम्ही त्यांना देऊ शकता की मी प्रत्युषमध्ये काम करते आणि मी ऑनलाईन बेसिसवर, ऑफलाईन बेसिसवर सगळ्या काही जे मॉडेल आहे ते मॉडेलवर काम करते. मग त्याच्यावरून तुम्हाला तो व्यक्ती म्हणते की मला पण करायचं. आपल्या आजूबाजूला असे खूप लोक असतात बरं. थोडंसं आपला जर इगो किंवा आपला ॲटिट्यूड आपण साईडला काढला ना, तर आपल्या आजूबाजूला अशा एवढ्या लेडीज आहेत ज्यांना आज घर बसल्या 100% काहीतरी करायचे, पण त्यांच्यापर्यंत मार्ग नाही तो पोहोचण्याचा. तर तो मार्ग तुम्ही बना रेफरल बिझनेस मॉडेलच्या मार्फत. तुम्ही त्यांना बिझनेस देऊ शकता आणि जेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे जॉईन होते, जी व्यक्ती तुमच्याकडे जेव्हा सबस्क्रिप्शन करते, जी व्यक्ती तुम्हाला म्हणते की मलाही करायचं, तर त्यावर तुम्हाला कंपनी ₹500 कमिशन देते. विचार करा ₹500 कमवणं किती सोपं आहे. मग असे तुम्ही दिवसभरात कितीही लोकं जॉइन करू शकता. तुम्हाला जर वाटलं, "अरे, एका दिवसात मी 4 करू शकते." कमवा ₹2000. कोणामध्ये खूप कॉन्फिडन्स असला, मी 10 पण करू शकते. कमवा ₹5000. म्हणजे हे रेफरल बिझनेस मॉडेल आहे. या रेफरल बिझनेस मॉडेलमधून तुम्ही तुमच्या मनासारखा चिक्कार पैसा कमवू शकता. तुम्हाला जेवढा पैसा वाटेल तेवढा तुम्ही कमवू शकता. आज कंपनी महिन्यातून तुम्हाला 2दा विथड्रॉल करते. एक तारखेला करते, एक 15 तारखेला करते. जे काही तुम्ही काम कराल ते तुमच्या अकाउंटला जे म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये वॉलेट बॅलन्स जमा होतं ते तुमच्या अकाउंटला तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या कामावर तुम्ही मोठे होऊ शकता. त्यात काही डाऊट नाहीये. सो हे होतं रेफरल बिझनेस मॉडेल आणि ह्या रेफरल बिझनेस मॉडेलमधून तुम्हाला इथं अजून एक इन्सेंटिव्ह मॉडेलचं जे इन्कम आहे ते पण चालू होतं. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या टीमवर छान काम करायचं असतं. जे काही तुम्ही अचीव्हमेंट कराल, सिल्व्हर व्हाल, गोल्ड व्हाल, स्टार व्हाल, डायमंड व्हाल, तर तुम्हाला तुमच्या टीमवर काम करावं लागतं. तुमचे रिलेशन तुम्हाला बिल्ड करावं लागतात आणि जसजशी तुमची टीम मोठी होत जाते, तुमची लेव्हल मोठी होत जाते, तुमची अचीव्हमेंट मोठी होत जाते आणि तुमचं इन्कम पण तसंच मोठं होत जातं. सो हे कंपनीनं दिलेलं तुम्हाला काय आहे इन्सेंटिव्ह इन्कम आहे, इन्सेंटिव्ह मॉडेल आहे, ज्याच्यावर तुम्ही खूप मोठं म्हणजे स्वतःचं एक नाही का नाव उभं करू शकता. जर आपण बघितलं तर इथं अँबॅसेडर पण तुम्ही कंपनीचे होऊ शकता. तर तुम्हाला कंपनीचा अँबॅसेडर व्हायचं असेल तर 100% तुम्ही त्या मेहनतीने इथं काम करू शकता. सो हे होतं आपल्या टीमवरून जे आपल्याला काही इन्कम येतं ते इन्सेंटिव्ह इन्कम आपलं होतं. सो गाईज 5वं जे आहे ते आहे स्टोअर मॉडेल बिझनेस. याच्यातून तुम्हाला थोडंसं म्हणजे नाही का बऱ्याचदा लेडीजला आता मला एक आवडतं, पण असं नाही की माझ्यासारखं तुम्हाला सगळ्यांनाच बोलायला आवडत असेल. काही 50% लेडीज अशा असतात, काही 50% लेडीज अशा असतात, "अरे मला नाही होणार ते बोलणं. कोण बोलणार? कोण फोन लावणार? कोण म्हणणार तू करतीस का बे?" नाही का? बऱ्याचदा लेडीजला हा कंटाळा असतो. म्हणजे बाकीच्या गप्पा मारतील, पण चांगलं काही सांगायचं म्हणलं की त्यांना जरा टेन्शन येते. "अरे मला नाही जमणार." हा विषय असतो. पण ॲक्चुअली अशा काही लेडीजसाठी पण आपण एक बिझनेस मॉडेल आणलेलं आहे, ज्यांना असं वाटतं की मला साड्या विकणं खूप आवडतं. मला विकायला द्या, मी विकते. माझ्याकडे ते टेन्शन नाही. तर बिझनेस स्टोअर मॉडेल हे असंच आहे. याच्यामध्ये 2 स्टोअर मॉडेल आहे म्हणाल मी. याच्यामध्ये जे आहे होम शॉपी. आता होम शॉपी हे अशा लेडीजसाठी आहे ज्यांना स्टार्टअप करायचं आहे प्रत्युषमध्ये आणि ज्यांना असं वाटतं, की यार मी साड्या विकू शकते आणि मला घरात बसल्या-बसल्या माझं स्वतःचं काहीतरी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करायचं आहे. ते आहे होम शॉपी. तर होम शॉपीची जी टोटली इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती आहे ₹20,000 आणि तुम्हाला याच्यावर पर्मनंट डिस्काउंट असतो, तो असतो 20% चा तुम्हाला पर्मनंट डिस्काउंट असतो आणि होम शॉपी ही तुम्ही तुमच्या घरातून स्टार्टअप करू शकता. तुम्ही जे काही 2 रूममध्ये राहता, 3 रूममध्ये राहता, तर तुमच्या हॉलमध्ये एक छानसं रॅक असलं पाहिजे. त्या रॅकच्या याच्यामध्ये आपला जो काही स्टॉक आहे, तुम्ही जे काही घेताल, ज्वेलरी घेताल, साड्या घेताल, ड्रेस घेताल, तुमच्या मनावर आहे तुम्हाला जे घ्यायचं ते. तर तुम्ही त्याची ज्या वस्तूची होम शॉपिंग घेताय त्याच्यासाठी तुम्हाला रॅक सिस्टम लागणार आहे व्यवस्थित आणि ही होम शॉपिंग तुम्ही तुमच्या घरातून स्टार्टअप करू शकता. हे लक्षात घ्या. कारण बऱ्याचदा तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. तर तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटनं पण प्रत्युषमध्ये काम स्टार्टअप करू शकता. सध्या ऑफर चालू आहे होम शॉपीसाठी आणि खूप मोठी ऑफर आहे. ती ऑफर अशी आहे, की जर तुम्ही ₹20,000 चा स्टॉक घेताय, तर त्याच्यावर तुम्हाला ₹10,000 चा फ्री स्टॉक येत आहे.
आणि मला नाही वाटत की हा चान्स कोणी सोडेल, कारण आमच्या इथे तर सगळे असे तुटून पडलेले आहेत, की येस मला होम शॉपिंग घ्यायची. तर डेफिनेटली ज्यांना कोणाला घ्यायचं ते होम शॉपिंग ह्या माध्यमातून घेऊ शकता. सेकंड जे आहे ते आहे मेगा स्टोअर मॉडेल. ॲक्चुअली हे कंपनीचं ऑथराइज्ड मेगा स्टोअर असतात. कंपनीचं मॉडेल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात जे काही डिसिप्लिन आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागतात. पहिल्यांदा तुम्हाला कंपनीचं डिस्ट्रिब्युटर बनावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर वे नाही तर माहिती घ्यावी लागेल, की मेगा स्टोअर कसं रन करतात. मेगा स्टोअर ओनर होणं म्हणजे काय? मेगा स्टोअरचे काय रूल्स आहेत? काय रेग्युलेशन्स आहेत? हे तुम्हाला शिकून घ्यावे लागतात. देन तुम्ही मेगा स्टोअर नाहीतर काही जण अरे मला मेगा स्टोअर घ्यायचं मी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. पण नाही तुम्हाला ते रन कसं करायचं हे पण माहिती असलं पाहिजे. त्याची सिस्टीम तुम्हाला माहिती असली पाहिजे. सो गाईज आज आपण बघितलं तर आपली जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे मेगा स्टोअरची ती आहे 5 लाख रुपयापासून तुम्ही मेगा स्टोअर घेऊ शकता. आज आपल्याकडे 5 लाखापासून स्टार्टअप आहे, 10 लाखाचं पण आहे, 15 लाखाचं पण आहे. जे काही इन्व्हेस्टमेंट असेल पण स्टार्टअप आपलं 5 लाखापासून आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ऑल प्रोडक्ट म्हणजे घेऊ शकता. पूर्ण टोटली जे काही आपले 8 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहे ते तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये फॅसिलिटीज आहे त्या अशा आहेत की ऑनलाईन सेलिंग तुम्ही करू शकता, ऑफलाईन पण करू शकता. याच्यात तुम्ही होम शॉपी सप्लायर पण असतात, जे 20,000च्या शॉपी आहेत त्या पण तुम्ही सप्लाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रिटेल कस्टमर पण हँडल करू शकता आणि याची काही रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला तुमचं मेगा स्टोअर कसं असलं पाहिजे, तर याच्यात मिनिमम 300 स्क्वेअर फीट शॉप एरिया आपला असला पाहिजे आणि तो कार्पेट एरिया असला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला सेटअप लागणार आहे कंपल्सरी विथ ग्लास रॅक. जे ग्लासचे जे रॅक असतात, जी फर्निचर सिस्टीम असते ते तुम्हाला लागणार आहे, कारण हे कंपनीचे ऑथराइज्ड आउटलेट आहे. सो ह्या पद्धतीनं तुम्ही मेगा स्टोअरमध्ये येऊ शकता आणि तुमचं स्वतःचं जे आहे व्यवसाय स्टार्टअप करू शकता. हे होतं आपलं स्टोअर बिझनेस मॉडेल. सो हेच तुम्हाला बराच वेळ पडलेला प्रश्न की यार आपले प्रोडक्ट नेमकं किती किती आहेत. तर साडी, ज्वेलरी, कुर्ती, रेडीमेड ब्लाऊज, गाऊन, नाईट ड्रेस, लेडीज पर्स आणि नवीन लॉन्च झालेलं आहे ते आहे ग्रीन कॉटन सॅनिटरी पॅड. म्हणजे प्रत्युतचं ग्रीन कॉटन सॅनिटरी पॅड पण आपल्याकडे आलेलं आहे. तुम्ही ह्या प्रोडक्टमधून चालू करू शकता. म्हणजे लेडीजचे ऑल प्रोडक्ट आहेत. त्याच्यामुळे 99% लेडीज आज प्रत्युषमध्ये काम करतात आणि प्रत्युष सक्सेस होण्याचे हेच कारण आहे, कारण लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या एकाच छताखाली आपल्याला भेटतात आणि ते पण आपल्या पूर्ण क्वालिटी सहित. तर तुम्ही बघू शकता आपण ह्या प्रोडक्टवर वर्क करतो आज पूर्णपणे ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून. सो प्रत्युष कसं स्टार्टअप करायचंय हे तुम्हाला समजून घ्यायचंय. आहात का नवीन गेस्ट का गेले मीटिंग मधून? असं होतं बऱ्याचदा नाही का, नवीन गेटचं पुढचं काही सांगतच नाही आम्हाला काय करायचं. म्हणजे पेशन्स जरा कमी असतात काही लोकांमध्ये. तर ते पेशन्स असणं गरजेचं आहे आणि ज्यांच्यामध्ये पेशन्स असतात तर ते 100% सक्सेस होतात लाईफमध्ये. सो प्रत्युष कसं स्टार्टअप करायचंय तुम्हाला समजून घ्यायचंय. प्रत्युषमध्ये तुम्हाला 199 म्हणजे 1999चं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला प्रत्युषचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून येतं. त्यासोबत तुम्हाला ऑल प्रत्युष ग्रुप्समध्ये तुम्हाला जे काही ऑफिशियल ग्रुप्स आहेत प्रत्युषचे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात ॲड केलं जातं आणि सगळ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज, सगळ्यांसाठी खूप छान असा काय म्हणतात स्पेशली मकर संक्रांती ही ऑफर आहे. ती आहे तुम्ही 1999 मध्ये सबस्क्रिप्शन घेताय तर वेलकम. त्याच्यामध्ये तुम्हाला एक साडी गिफ्ट येते 1999 मध्ये, नीट ऐका. आणि जी ऑफर चालू आहे ती आहे 1599, ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही कंपनीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता पण तुम्हाला कुठलीही साडी गिफ्ट येणार नाही. गाईज फॅसिलिटीज सेम आहेत, सगळं काही सेम आहे. 1599 मध्ये पण येणारं कमिशन पण सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत. फक्त तुमच्याकडे 2 प्रकारच्या चॉईस आहेत. एक तर तुम्ही 1999 घेऊ शकता किंवा तुम्ही 1599 घेऊ शकता. जर तुम्हाला साडी घ्यायची आहे, तुम्हाला साडी हवी आहे तर तुम्ही 1999चं रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जर तुम्हाला वाटते की मला कंपनीमध्ये येऊन खूप मोठं काम करायचं, मला माझ्यासाठी सबस्क्रिप्शन म्हणजेच रजिस्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटी मला एका साडीनं काही होणार नाही, एक साडी मी किती दिवस घालणार आहे, पण बिझनेस मी आयुष्यभर करू शकते. ह्या अशा किती पण साड्या मी 1599 मधून खरेदी करू शकते. हे जर तुमचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही 1599 प्रत्युषमध्ये इन व्हा, छान इन्कम लेवल तुम्ही इथून घ्या. म्हणजे मला एवढंच सांगायचं की 1599 हे आज खूप छोटं अमाऊंट आहे. आज जर बघितलं
उद्या जर माझा बर्थडे असेल तर मला कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये लागतात एका बर्थडेसाठी. तर तुम्ही एका सबस्क्रिप्शन मध्ये म्हणजे तुम्हाला ते वन टाइम घ्यायचं आहे, फक्त एकदाच आयुष्यामध्ये तुम्हाला 1599 एकदा भरायचे एकदाच, आणि याच्यात तुम्हाला आयुष्यभर काम करायचंय. मग तुम्ही मेगा स्टोर घ्या, होम शॉपिंग घ्या, तुम्ही रेफरल करा, तुम्ही ऑनलाईन करा, किंवा तुम्ही पाचही मॉडेलमध्ये काम करा, काही विषय नाही. तो तुमची विश असणार आहे की तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचं. सो 1599 मध्ये तुम्ही तुमची लाईफ चेंज करू शकता का? 100% करू शकता. म्हणून ही खूप मोठी ऑफर लागलेली आहे. आणि आज प्रत्युष कम्युनिटी जी आहे गाईज, 15,000 नाही तर आज 20,000 प्लस डिस्ट्रीब्युटर बेस आपल्या प्रत्युष शेटेज प्रायव्हेट लिमिटेडचा आहे. आज 62 नाही तर 74 आउटलेट्स आपले ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि इंडियामध्ये, तेलंगणामध्ये आहे. सो त्याचबरोबर 500 नाही तर 500 पेक्षा जास्त टॉप लिडरशिप आज प्रत्युषमध्ये आहे. आज 10 लाख नाही तर 30 लाख कस्टमर बेस आपल्या प्रत्युषचा आहे. आणि 8 पेक्षा पण प्रोडक्ट रेंज आपली जास्त आहे. सो गाईज आज बघू शकता, तर मी एवढंच म्हणेल की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्युषमध्ये आहेच. तुम्ही बघू शकता हे कंपनीचे सगळे ऑल मेगा स्टोर आहे, जिथे तुम्हाला त्यांचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही मिळू शकतं, जिथून तुम्ही ऑनलाईन बेसिसवर खरेदी करू शकता, ऑफलाईन बेसिसवर खरेदी करू शकता. आणि तुम्हाला इथं दिसत आहेत लोकेशन जे स्पॉटलाइट केलेले आहेत, तिथे तिथे आपले पूर्ण कंपनीचे आउटलेट आहेत. हे थोडंसं नोव्हेंबर मधलं आहे, आता याच्यापेक्षा पण आपले आउटलेट वाढलेले आहेत. सो गाईज हे होतं आपलं प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा पूर्ण कन्सेप्ट, जो मी तुम्हाला छान असं मराठी भाषेत सांगितलेला आहे. आय होप की तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. जस्ट अ मिनिट. सो पूर्ण ब्लॅक झालेलं आहे स्क्रीन. जस्ट मिनिट, मला 1 मिनिट द्या, काही दिसत नाहीये. मी दिसते का तुम्हाला? येस मॅम, दिसत आहात. इंटरेस्टिंग आहे सगळं काही. वा, मला ना अर्धा प्लॅन तर मला काही दिसलं नाही, पण ठीक आहे, इट्स ओके. मी इथे थोडंसं बघत होते, मला थोडेसे वाईट 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 वर्ड दिसत होते. माहित नाही, जरासं लॅपटॉप देतो मला कधीतरी अधूनमधून. आणि आज ऑन दी स्पॉट आज जर बघितले तर आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर राहुल बिरादार सर यांची मीटिंग होती, पण त्यांना खूप मोठा वर्कलोड झाला. त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट मीटिंग माझ्याकडे आली. आणि ऑन दी स्पॉट जेव्हा जेव्हा मीटिंग माझ्याकडे येते तेव्हा लॅपटॉप डिशूम डिशूम करतो माझा. तो पण मी ऍडजस्ट करून घेते. इट्स ओके, चलो. सो आय होप जे कोणी नवीन गेस्ट होते आजचे, तर त्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. झालाय सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर? 100% झालाय. समजलं तुम्हाला प्रत्युषच्या मार्फत तुम्ही कसं पैसा कमवू शकता, प्रत्युषमध्ये तुम्ही कसे येऊ शकता, प्रत्युषमध्ये तुम्ही मोठे कसे होऊ शकता. सो असे बरेच आपल्याकडे रणरागिणी आहेत, अशा बऱ्याच आपल्याकडे लीडर्स आहेत, अशा बऱ्याच अशा लेडीज आहेत ज्यांच्याबद्दल खूप प्राऊड फील होतं, खूप छान वाटतं जेव्हा आम्ही बाहेर असतो, आम्ही ओपनिंगसाठी जातो किंवा आम्ही मीटिंगसाठी जातो, तर खूप छान असं प्राऊड फील होते. हार कसल्या लेडीज आहेत, म्हणजे डेअरिंग असेल त्यांचं एक स्वतःच एक नाही काय जे म्हणतो ना की यार माझं काही माझं काही असलं पाहिजे, माझी आयडेंटिटी असली पाहिजे. तर ह्या लेडीज आल्या तेव्हा साध्या सुद्धा खूप सिंपल, कदाचित माझ्यासारख्याच असतील, मी पण आले तेव्हा अशीच होते, पण आज जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पूर्ण गोष्टी आहेत का, तर कॉन्फिडन्स लेवल त्यांचा वाढलेला आहे. आणि कॉन्फिडन्स कधी वाढतो माहितीये का, जेव्हा आपल्या वॉलेटमध्ये बॅलन्स पडलेलं असतं, आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स असतं, तेव्हा 100% आपलं कॉन्फिडन्स पडतो. आणि खूप आहेत ज्यांनी अकाउंट जाऊन खूप छान रेट अकाउंट मध्ये पैसा पडतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. कुठलीही फेअर अँड लवली लावायची आपल्याला गरज पडत नाही, कुठल्याही पार्लरमध्ये जायची आपल्याला गरज पडत नाही, कुठल्याही टॅबलेट खायची आपल्याला गरज पडत नाही, जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स असतात. सो मी इन्व्हाइट करेल अशा कंपनीचे सिल्वर, गोल्ड, स्टार, आणि जर लकीली मेगा स्टोर ओनर असेल तर. सो दीपाली गिरी मॅम, मला असं वाटतं तुम्ही आज एक मेगा स्टोर ओनर म्हणून शेअरिंग करायला काही हरकत नाही, कारण तुम्ही खूप छान मेगा स्टोर रन करता. तर तुमचं शेअरिंग नक्कीच एक मेगा स्टोर ओनर म्हणून झालं पाहिजे. येस. येस मॅम, येस. आणि मला पण तुमच्यासारखाच आज कॅमेराच ऑन होत नाहीये, काय माहिती मीटिंग स्टार्ट झाल्यापासून. पण इट्स ओके, माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना येत असेल. सो हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग गाईज. मी आहे दीपाली गिरी. ऍज अ स्टार डायरेक्टर म्हणून मी आज प्रत्युष मध्ये वर्क करत आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून म्हणजे प्रत्युषच्या स्टार्टिंग पासून प्रत्युष सोबत आहे. आणि एक विजन माझं खूप क्लिअर होतं की मला स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं, कारण ऑल फायनान्शियली कंडिशन सगळी काही सेटअप असताना मी प्रत्युषचं स्टार्टअप केलं. आणि आज जर बघितलं तर रेफरल मॉडेलच्या माध्यमातून मी 3,90,000
लवकरच ते 4 लाख कधी होईल यासाठी मी वेट करत आहे, कारण फक्त आणि फक्त 10,000 बाकी आहेत. सो 3,90,000 रुपये इन्कम मी रेफरल मॉडेलच्या माध्यमातून घेतलेला आहे. जसं की मॅमने आता प्लॅन मध्ये सांगितलं, रेफरल मॉडेल म्हणजे अशा व्यक्तींपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असतं ज्यांना खरंच आज खूप कामाची गरज आहे, आणि हे ब्लेसिंग्स खूप महत्वाचे असतात. पैसा तर आपण कुठेही कमवू शकतो, पण नेम, फेम आणि मनी या तिन्ही गोष्टी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्युषमध्ये यावं लागेल. त्याच्यासाठी मी आपली सिस्टीम फॉलो केली, जी रात्री डेली 9 ते 10च्या ट्रेनिंग्स असतात ते अटेंड करून मी हे इन्कम घेतलेलं आहे. तसंच माझं मेगा स्टोअर आहे लातूरमध्ये मेगा स्टोअर माझं गेल्या 6 महिन्यापासून आहे, आणि आतापर्यंत 15 लाखापेक्षा पण जास्त सेल माझ्या घर बसल्या आहे. आणि मेन म्हणजे कुठेही मार्केटमध्ये नाहीये, कुठेही रोड टच नाहीये, घर बसल्या माझं मेगा स्टोअर आहे, आणि 15 लाखापेक्षा पण जास्त सेल त्या माध्यमातून झालेला आहे. आणि खरंच खूप छान वाटतं, कारण आपण एक सर्वसामान्य महिला आहोत. रेफरल मॉडेल असेल किंवा स्टोअर मॉडेल असेल, या दोन्ही माध्यमातून मी हे इन्कम घेतलेलं आहे, आणि जे काही आपले छोटे छोटे स्वप्न असतात ते आपण या माध्यमातून पूर्ण करू शकतो. सो नवीन गेस्टला मी एकच सांगेल की तुम्ही काहीतरी ठरवलं असेल, कुठले तरी ड्रीम्स असतील, स्वप्न असेल, ज्या माध्यमातून तुम्ही आज इथल्या लिंक पर्यंत आलेला असाल, तर नक्कीच जर ते तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर स्वतःला तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल. क्वेश्चन पडतात का, तर 100% पडतात, पण प्रत्येक क्वेश्चनवरती सोल्युशन सुद्धा असतं आणि आन्सर सुद्धा असतं. तर आफ्टर मीटिंग ज्यांनी कोणी तुम्हाला मीटिंगची लिंक दिली असेल त्यांच्याकडून तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आणि ही अपॉर्च्युनिटी ज्यांनी मला दिली ते माझ्या ग्रेट अपलाईन आहेत, स्वाती सुतार मॅम, ज्यांना तुम्ही आता गेल्या 1 तासापासून ऐकताय. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही ही अपॉर्च्युनिटी माझ्यापर्यंत पोहोचवली, आणि आज मी या लेवलला वर्क करत आहे. आणि मेन म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे, कारण प्रत्येक स्त्री आज जर बघितलं बाहेर मार्केटमध्ये, आज कलियुग चालू आहे, कोणीही कुठल्या गोष्टीमध्ये सॅटिस्फाईड नाहीये, कोण कुणाच्या प्रॉब्लेम्स मध्ये आहे, कुणाला कशाचं दुःख आहे तर कुणाला कशाचं काय. तर पण आज प्रत्युषमध्ये येऊन मी सगळं काही व्यवस्थित माझं होत आहे, त्यासाठी थँक्यू म्हणेल ऑल प्रत्युष मॅनेजमेंटला. आणि थँक्यू सो मच मॅम, तुम्ही बोलण्याची संधी दिली. येस, थँक्यू सो मच अँड बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन. आज तुम्ही बघू शकताय की मॅमचा जो मेगा स्टोरचा सेल आहे तो 15 लाखापेक्षा पण जास्त आहे फक्त 6 महिन्यामध्ये. आणि मॅमने रेफरल बिझनेस मॉडेलमधून 3,90,000 पेक्षा पण जास्त इन्कम घेतलेलं आहे. म्हणजे 4 लाख म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ह्या 2 दिवसात त्यांचं कव्हरअप होऊन जातं. सो ह्या पद्धतीनं मॅमचं पूर्ण वर्क आहे. मॅम आज स्टार ऍक्टर म्हणून काम करतात आणि जवळपास 5,000 पेक्षा जास्त टीम त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत काम करते. त्या हँडल पण त्या पद्धतीनं करतात. सो त्यांनी पण फक्त तेव्हा आमच्या वेळेला 2499चं रजिस्ट्रेशन होतं बघा. आम्ही तेव्हा 2,500 रुपये भरले आणि आज आम्ही म्हणजे लाखोनी कमवले. तर हे आमच्यासोबत होऊ शकतं तर डेफिनेटली तुमच्यासोबत होऊ शकतं. इथे एक क्वेश्चन आला होता की प्रोसेस काय, तर ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिली त्यांना तुम्ही त्यांच्याकडे तुमचा नंबर, तुमचे डिटेल्स, नाव वगैरे पाठवू शकता आणि तुम्ही कंपनीमध्ये इन होऊ शकता. सो नेक्स्ट मी इन्व्हाइट करेल आपल्या कंपनीचे जे सिल्वर डायरेक्टर आहे त्यांना मी इन्व्हाइट करेल, कारण बऱ्याचदा सिल्वर डायरेक्टरला खूप कमी बोलण्याचा चान्स भेटतो. आणि सिल्वर डायरेक्टर ही पहिली स्टेप आहे सक्सेस होण्याची प्रत्युषमध्ये. आणि बरेच सिल्वर डायरेक्टरचे हँड राईज आहेत, पण मी 2च घेईल. सो मी फर्स्ट इन्व्हाइट करेल आशा पलांडे मॅम यांना. सो मॅम प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकता. येस आशा मॅम. नमस्कार मॅडम, जय प्रत्युष. येस मॅम. आज मी 14 महिने झाले प्रत्युष कंपनी इन झाले, आणि घरी बसून मी मिनी होम शॉपिंग पण घेतलेली मॅम. म्हणजे आता त्याला आपण होम शॉप नाव दिलेलं आहे. तर मॅम खरंच सांगते, मी आज घरी बसून 1,15,000 इतके रुपयाचे प्लस जादा आहे, पण मी तेवढंच आकडं सांगते मॅम, कारण मला पण टॅली जमत नाही लवकर मारायला. तर मॅम मी खूप मी घरी बसून एवढे पैसे कमवू शकते. आणि आज माझे गेस्ट बसलेले आहेत, त्यांचे थोडं पैशाचा इश्यू झाला. आज बँक बंद होती, नाही तर आयडी निघली असती. बसमध्ये तुम्हाला म्हटलं ना मॅम, मला एक फ्रेंड भेटले आणि त्या सुद्धा होम शॉपिंग घेणार आहे मॅम. त्यांचं पार्लर आहे मॅम. त्यांना इतकं आवडलं आपलं प्रत्युष. त्यांनी माझं काय ओळख नाही घेतली, काय नाही. अगदी मी बघत होती, माझं चालू होतं काय अपडेट आले म्हणून. आता काय बघताय मॅम तुम्ही? मी बरं गेले 1 तासाहून बघते. तर म्हटलं मॅम मी असं असं करते. मॅम माझा नंबर घ्या, आणि बघा त्या हातावर त्यांची आयडी पडेल. आणि त्यांनी सांगितलं मॅम मला होम शॉपिंग घ्यायची. तर मॅम त्या होम शॉपिंग पण घेणार. बघा हे कुठेतरी एक बसून हा आपला बिझनेस कुठं ना कोणी असं विचारतं मॅम, हे नक्कीच खरं आहे. पण बायका घाबरतायत का काय आपले बुडेल का पैसे, काहीच नाही. मी त्यांना सांगते मॅडम आता आशा मॅमवर विश्वास ठेवा, मी करू शकते. अहो तुम्ही पैसे कुठे ते भरता, भरायचे नाही. पैसे भरायचा शब्द नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आणि ते लाखोनी पैसे कमवायचे येस, आमच्यासारखे. आणि ते आपण कोणी इन्व्हेस्टमेंट करत नाही. मॅमचा एक मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही 1,599 जे हे आहे हे तुम्ही पैसे लावत नाहीये किंवा इन्व्हेस्टमेंट. कंपनीचं एक सबस्क्रिप्शन घेताय, जे
तुम्हाला लागतं आणि त्याच्या मार्फत तुम्ही काम येस मॅम. मी त्यांना ते सांगते मॅम. मग त्यांना आता ते पटतं. मी त्यांना अगोदर सांगते, कोणी तुम्हाला म्हणत असेल ना, पैसे भरायचे नाही. आपण भरतो कुठे? बँकेत जाऊन. बँकेत म्हणजे आपण हे चुकीचं आहे. आमच्याकडे पैसे भरायचे नाही. कोणी भरायचं म्हणत असेल, कोणी घेत असेल तर 1599 आता सध्या ऑफर आहे. याच्यावर जर कोणी तुम्हाला म्हटलं, की नाही तुमच्या मॅडम डॅशबोर्डवर पैसे, तर मॅम येस मॅम जरासं इश्यू कंपनीचे गोल्ड डायरेक्टर आहे. सो भाग्यश्री मॅम तुम्ही अनम्यूट करू शकता आणि थोडंसं शॉर्ट मध्ये सगळ्यांनी बोलायचं आहे. ठीक आहे. हॅलो नमस्कार मॅम. येस. मी भाग्यश्री चौधरी आणि मी भुसावळवरनं बिलॉंग करते आणि मी आज प्रत्युष मध्ये ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. आज माझं प्रत्युष मधलं रेफरवरचं इन्कम आहे मॅडम 40,250 आणि हे इन्कम मी कुठेही घराच्या बाहेर न जाता घरी बसून घेतलेलं आहे आणि माझं रिसेलिंगचं इन्कम आहे 5,000 रुपये. तर मी सगळ्यांना सांगेल जे कोणी नवीन गेस्ट असतील आज त्यांनी तर प्लीज हे संधी ही तुमच्याकडे एवढी छान चालून आली आहे त्याचं तुम्ही नक्कीच सोनं करा. आणि आज मी हे इन्कम कुठे न जाता घरी बसून घेते. तसंच जर मी आज प्रत्युष मध्ये नसते तर मी आज कुठे ना कुठे सिरियल किंवा काहीतरी बघत टाइमपास केला असता. पण आज जसं मॅडमने सांगितलं आपल्या वॉलेट मध्ये बॅलन्स असला की ग्लो येतो, तसं आज माझ्या चेहऱ्यावर ग्लो हा प्रत्युषमुळे आलेला आहे. तर थँक्यू मॅम तुम्ही मला आज बोलण्याची संधी दिली आणि थँक्यू राहुल सर तुम्ही हा आज प्लॅटफॉर्म आमच्यासाठी क्रिएट केलाय. थँक्यू. येस थँक्यू सो मच अँड बी कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल. आणि सगळ्यांना मी एवढंच सांगेल की तुम्ही पूर्ण म्हणजे आपण एका देवावर श्रद्धा असते तर आपण अशा व्यक्तीवर पण श्रद्धा ठेवली पाहिजे की येस मी डेफिनेटली पण स्वतःवर अगोदर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आपला पहिला स्वतःवर विश्वास नसतो तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. येस मी करू शकते एवढा तर तुमच्यावर विश्वास असला पाहिजे स्वतःवर. त्यामुळे आणि तुम्हाला शेवटी डिसिजन मेकर व्हायचं असतं आयुष्यामध्ये. बऱ्याचदा आपण निर्णय घेताना कधी चुकीचंही होतात कधी राईटही होतात. पण असं नाही की प्रत्येक चुकीचा निर्णय हा आयुष्यभर चुकीचा ठरतो, तर बिलकुल नाही. त्यातून आपण शिकतो. तर मला हे सांगायचंय जर आज तुम्ही एक छोटंसं सबस्क्रिप्शन घेऊन येत आहे तर 100% तुम्ही इथं लाखो करोड रुपये तुम्ही कमवू शकता. ही आमची गॅरंटी म्हणण्यापेक्षा हा आमचा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. जर आज आम्ही एक सर्वसामान्य ते असामान्य व्यक्ती होऊ शकतो तर डेफिनेटली तुम्ही होऊ शकता. सो एवढंच मी सगळ्यांना सांगेल की ज्यांनी कोणी तुम्हाला आजची ही लिंक दिली, ऑपॉर्च्युनिटी ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्यांना एकदा थँक्यू म्हणा. त्यांच्याकडनं काय आहे प्रोसेस हे समजून घ्या. त्यांच्याकडनं जे काही डिटेल्स आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊन त्या वेनं तुम्ही प्रत्युषमध्ये इन करा. स्वतःला तुम्ही 90 दिवस प्रॉपर द्या. आज तूप खाल्लं की लगेच तुम्हाला रूप येणार नाही, लगेच तुम्ही लाखो रुपये कमवणार नाहीये. तुम्हाला त्यासाठी 90 दिवसाचा प्लॅन घ्यावा लागेल. 90 दिवस तुम्हाला टिकून काम करावं लागेल आणि विश्वासाने काम करावं लागेल. सो गाईज सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू अँड गुड नाईट.